आणि हितेश जातात आणि हर्षद नावाचा गोलंदाज स्ट्राईकला राकेश आहेत, नाव स्ट्राईकला आहे ते हितेश. हर्षद नावाचा गोलंदाज. 3 षटकाचा सामना असेल, नो पॉवर प्ले हे आपण अगोदर डिसिजन ठेवलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच सुरू होते. आजच्या दिवसाला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोर विकेट मारा करतायत राकेश नावाचा बॅटर समोर बघायला मिळतो. यावेळेला बाकी थर्डमॅन बघायला मिळते, फाईन लेग बघायला मिळते, गदी बघायला मिळते, डीप कव्हर लावलाय यावेळेला बाकी क्षेत्रक्षण. पहिला चेंडू टटवलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट निघून जातो. 1 धाव 2 धाव पाहायला मिळते. सुंदर क्षेत्रक्षण तिकडे. ओखो लाडात गेले आणि खडाखडक फसून बसलोय. इझी गेले चेंडूवर अगदी. बघा तुझी बॅडी लँग्वेज बघायला मिळते. ज्या पद्धतीने चेंडूवर जायला पाहिजे त्या चेंडूवर गेले नाही आहे, एकदम इझिली गेले. आणि बघता बघता बघा कशा पद्धतीने बघा किती इझिली घेतला चेंडू. आणि इथे बाकी चेंडू दिसून गेला 4 धावा. आणि या 4 धावांनी, कारण पहिल्याच चेंडूवर जेव्हा 4 धावा निघतात ना, फलंदाजाचा आत्मविश्वास खूप वाढला जातोय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत आहेत. गुड बॉलिंग, चांगलं थर्ड मॅनला फिल्डिंग. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का दरम्यान? नाही. 1 धाव बघायला मिळते. 5 धावा या फलकावर लागल्यात. कोसमाई खार्डी संघ पराभवाच्या छायेत गेलाय. गचाळ क्षेत्ररक्षण केल्याचं काम केलं, सुमार गोलंदाजी, आणि त्याच्यामुळे खार्डीचा संघ पराभूत झाला आहे. आजच्या दिवसात खूप मोठ्या आशा अपेक्षा लोकांनी वाढवल्या होत्या, पक्षांचा वर्षाव केला होता, पण त्याच्याबरोबर साजेसा खेळ त्यांना करता आला नाही. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला हर्षद राईट मोर विकेट मारा करतायत. ओ खोलवर टप्प्यात लो फुलटा चेंडू बघा किती घातक असतोय. ॲक्च्युली लो फुलटा चेंडू द्विधा मनस्थितीत झापडले फलंदाज काय करू कळलं ना. त्याच्यावर बॅटची एज घेऊन चेंडू राहतोय. यष्टीरक्षक क्षेत्ररक्षण करेपर्यंत निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. 3 षटकाचा सामना असेल. बघूया कशापैकी किती धावा देतात. चेंडू ड्राईव्ह केलाय. अतिशय सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा होता. सुंदर क्षेत्ररक्षण करताना डीप मिड ऑफच्या रिझनला 1 धाव तिथे पाहायला मिळते. आणि एका धावाशी विचार केला धावसंख्या होती ती 6. पहिल्याच चेंडूवर जरी चौकार आला ना तरी आतापर्यंत तुम्ही विचार केला 4 चेंडू फक्त 6 धावा गेल्या. दुसरा सिंगल, तिसरं डॉट आणि चौथा चेंडू 1 आलाय. पुन्हा हर्षद राईट मोर विकेट मारा करतायत. ओहो रायझिंग डिलिव्हरी ऑफ साइड ऑफ स्टंप परफेक्ट लाईन अँड लेंथ मेंटेन करत असताना सुपर क्वालिटी गोलंदाजी इथे बघायला मिळते. काय दर्जेदार गोलंदाजी, एका वेगळ्या थाटणीची आपल्याकडे असलेला क्लास हा गोलंदाज दाखवते पहिल्या षटक हाताळताना. पुन्हा हर्षद मार्गस्थ होते. हे ते स्ट्राईकवर आहे. राकेश हो पुन्हा डॉट चेंडू. व्हॉट अ बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी कसराई संघाकडनं केली जाते. इथे जर विचार केला तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात धावसंख्या झाली ती 6. चला घाई करा जेणेकरून त्यांना देखील चक्क सूर्यप्रकाशात बघायला मिळेल. डीजे वाजणार नाही, कारण डीजे वाजला की 2 मिनिटं इथे जातात. चला बॅटर तुम्ही देखील जागा घ्या, जास्त विचार विनिमय करू नका, कारण तुम्हाला दोघांनाही तेवढाच ताल तेवढाच सूर्यप्रकाश मिळावा ही आमच्या आयोजकाची इच्छा आहे. म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी लागलो आहे. आणि मला वाटते राजेश आजचा पहिला दिवस असेल की एक टीम आपल्याला निघताना बघायला मिळेल. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय भाविक नावाचा गोलंदाज. छोटा चणीचा आहे पण आजच्या दिवसात भेदक मारा करताना भाविकला आपण संपूर्ण दिवसामध्ये पाहिलंय. काय प्रेक्षक बघायला मिळतात यूट्यूबच्या माध्यमातून. आपण विश नेटवर्क या माध्यमातून मॅचेस बघत आहात. पूर्णतः देशाभरात नव्हे तर जगाच्या पलीकडे देखील ह्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. 178 कंट्रीमध्ये ह्या मॅच बघतात. बघूया आता हा डावखुरा गोलंदाज. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातो. अक्रॉस पर्यंत चेंडू खेळले. प्रॉपर त्याला पुल करायचं होतं पण प्रॉपर टायमिंग झालं. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला. 1 धाव पुन्हा बहाल होते आणि एका धावाशी विचार करता धावसंख्या होती ती 7. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात कसाई संघाचे श्रीराम कसाई संघाचे गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतायत भाविक. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. पण बाकी टप्पा ऑफ तुमच्या खूपच पायर बघायला मिळतोय. यस दिस इज अ व्हाईट बॉल. रफेल घेतलाय, पंचाने घेतलाय बघा. आमचे तिसरे पंच या पंचाने रफेल DRS घेतलाय व्हाईट बॉलसाठी. अजित मात्रे सर वरती या. धावबाद झालेत, फक्त व्हाईटसाठी DRS घेतलाय बघा. आता बाकी नारायण नावाचा फलंदाज जातोय. ज्या नारायण संपूर्ण रामायण महाभारत आपण बघितलं. या नावामध्ये खूप मोठी काही चर्चा आहे. संतोषी मातेचं पिक्चर तुम्ही बघा. मा संतोषी मा देवाचं पिक्चर, कारण नारायणचं तिथे काय कलाकृती कशा पद्धतीने नारायणाने देवतांचं काम केलं ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने आज प्रत्येक संघात दिस इज अ व्हाईट बॉल. तो 1 धाव पुढे होते आणि एका धावाने विचार केला धावसंख्या होते 8. आता बाकी बघूया स्ट्राईक आलाय आणि स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे हितेश. क्षमता आहे
फलंदाजीची, पण गोलंदाजी जबरदस्त करतायत आणि हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो जे भाविक. ओहो, चेंडूला सरळ उडून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावर, जिथे मिळतील 6 धावा. काय कडकडीत षटकार, समोर चेंडू पहिला रूम मिळाला आणि सरळ धाटला जातोय मोठ्या मोठ्या उंचावर शिखरावर आणि इथे बाकी 6 धावा तुम्हाला बघायला मिळतात. गरज आहे तशा मोठ्या फटकाची. जरी संध्याकाळचं सत्र असतं तरी प्रत्येक वेळा ते कानामंत्र शक्य होते असं नाही की चेस होत नाही आहे. क्षमता असली होऊ शकतात. खलती हवा आहे, चोहो बाजूने मैदान मोकळं आहे आणि इथे बघता बघता धावसंख्या 6 ने वाढून धावसंख्या होते ती 14. 3 षटकाचा सामना आजच्या दिवसात शेवटचा सामना आपण बघत आहात. एका साईडला बघायला तो म्हणजे कशीत आणि क्षेत्रक्षण करतोय तो म्हणजे कसराळी. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. इथे बाकी एकच धाव स्टेट ड्राईव्ह बघायला मिळाला. डीप लॉंग ऑफचा खेळाडूवाला फील्ड करेपर्यंत थ्रो करेपर्यंत एकच धाव ही पाहायला मिळते आणि या एका धावाशी धावसंख्या पुढे येते 15 धावा. जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगला पहिलं अटॅक तुम्हाला बघायला मिळेल. पहिलं षटक हाताळलं ते म्हणजे हर्षद अफरातुंडी 6 धाव फक्त देत. आता तर षटक हाताळलं भाविक. चांगला पैसे गोलंदाजी, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, लेग ब्रेक टाकत असताना. आणि विशेष म्हणजे गोलंदाजाचं कौतुक काय, पेस नाही टाकत, फ्लाईट देऊन चेंडूला फिरवण्याचा जो नॅचरल टर्न तुम्हाला बघायला मिळतो लेग ब्रेकरकडे, लेफ्ट आर्म लेग ब्रेकर तो पाहायला मिळतो. चला घाई करा, दोन्ही संघाला विनंती आहे, प्लीज प्लीज. आता बाकी डीप कव्हर तुम्हाला बघायला मिळते, डीप लॉंग ऑफ बघायला मिळते, ऑफसाईड फिल्डिंग बाउंड्री लाईनवर. स्ट्रेट चेंडू, इथे बाकी जबरदस्त क्षेत्ररक्षण केला. चेंडूवाला त्याच्या जोडावर आदळलाय. नाही नाही, मी तर अजून देखील तडफदार आहे, माझ्या पाठीशी काही लागू नका, माझी लोखंडाची बॉडी आहे असं सांगत असताना खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. पडलो तरी रडणार नाही, रडलो तरी दाखवणार नाही, माझ्या खेळणार तर फक्त गावासाठी, असं तुम्हाला मोटिवेट असायला लागतं. हे मोमेंटम जेव्हा असतात ना, तरुण खेळाडू मोटिवेट करतात. खूप चांगलं कौतुक. जय नावाचा तो खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला. धावसंख्या पुनश्च 1 निवडल्या, धावसंख्या होते 16. सोप्पा बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बघा, प्रत्येक चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप टाकलाय आणि वेगळ्या धाटणीचा. प्रत्येक चेंडू स्लो मोड टाकलाय बघा, पेस नाही टाकला. जरी इथे लेफ्ट आर्म गोलंदाजी राऊंड विकेट गोलंदाजी करतात, इथे सोप्पा गोलंदाजी करत असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि 17 धावा या प्रथम फलंदाजी करत असताना काशी संघाची झालाय 1-17. नारायण 1 धावर खेळतात, 6 चेंडू धावर हितेश खेळतात. भाविक या षटकाचा शेवटचा चेंडू. ओहो, जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. याला थोडासा पेस टाकला, लेफ्ट आर्मचा आर्मर ज्याला म्हणतात ना तो बघायला मिळाला आणि इथे बाकी 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समापनानंतर 17 धावा. चला घाई करा, या लवकर विचार कमी करा, जेणेकरून तुम्हाला सूर्यप्रकाश, जरी सूर्य दिसतो पण कधी अंधार होईल हे सांगता येत नाही. आणि ब्लॅकनेस झाला ना की मग चेंडू खूप कमीसा दिसतो. एक तर लाल माती आहे, तर लालसरपणा आला की संध्याकाळच्या वेळेस डार्कनेस येतोय आणि डार्कनेस आल्यानंतर आपला आय ट्रॅकमध्ये डोळ्याचा नजर तो दिसू शकत नाही आहे. बघूया कोण हाताळतो शेवटचे षटक. रोहित नावाचा गोलंदाज. आमच्या स्कोररला ना पूर्ण नाव पाठ झालाय. एका शाळेचा कॅटलॉग काढावा. 8वीमध्ये 47 नंबर, 9वीमध्ये 52 नंबर आणि 10वीमध्ये गेला तर 32वा नंबर. ABCD क्लास असतात तशाप्रमाणे बघायला मिळते. तसं आमच्या स्कोररला पाहायला मिळतं. दादा कॉलेज केलंय तुम्ही? सांगत नाही हो, काहीतरी प्रश्न विचारून लाजलेत. कोणत्या कॉलेजला होते? विवा कॉलेजला. ओके ओके. मग एखादी आठवण? ओ गुड बॉलिंग, जबरदस्त पेस गोलंदाजी बघायला मिळते. ऑफसाईड ऑफ स्टंप, परफेक्ट जखडून ठेवलाय फलंदाजाला. काय जबरदस्त खेळ करत असताना बघत आहात. कसराळी संघ हा जो बघितला एक नामांकित श्रीराम कसराळी बघा, मर्यादा पुरुषोत्तम राम ज्याने माय भगिनीचं रक्षण केलं, पण सतीचं सत देखील त्यांनी 14 वर्षाच्या वनवासात अग्निपरीक्षा देखील बघितली सीतेची. पुनश्च गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते तो रोहित नावाचा गोलंदाज. राईट मोर्दकडे मारा करतायत. ओहो, रायझिंग डिलेव्हरी, जबरदस्त क्वालिटी क्रिकेट बघायला मिळेल. धाव बाद, ऑफसाईड ऑफ स्टंप जखून ठेवले फलंदाजांना. कसं असतं माहिती आहे का, 3 षटकाचे मॅच असतात, तुम्ही मॉरल घेऊन जातात की फक्त मला मारायचंच आहे असं नाही हो. एवढं मोठं मैदान आहे, आउट ड्राईव्ह करा, ऑन ड्राईव्ह केला, गलीला खेळा, ऑन साईडला खेळा, स्क्वेअरला खेळा, धावा काढा. 2-2 काढल्या ना ते एका षटकात 10-12 धावा तर 36 धावा बघायला मिळू शकतात. फक्त हाणामारी करायला गेली का ते होऊ शकत नाही आहे. आता बाकी नवीन बॅटर गेलेत ते मयुरेश, नॉन स्ट्राईकला ते राहतील, स्ट्राईकवर तुम्हाला बघायला मिळतील ते नारायण. बघूया नारायण कशा पद्धतीने कर. आतापर्यंत टोटल षटकं टाकून जर 2.2 17 धावा झाल्यात. अजून देखील 4 चेंडू येण्याचे बाकी आहेत आणि रोहितचे दोन्ही चेंडू डॉट गेलेत. पहिला डॉट, दुसरा चेंडू विकेट. बघूया कशा पद्धतीने रोहित गोलंदाजी करतायत. एक अतिशय दर्जेदार स्पर्धा, खूप खूप सुंदर क्रिकेट आजच्या दिवशी आम्हाला पाहायला मिळालं. ऑफसाईड ऑफ स्टंप अक्रॉस पद्धतीने खेळतात. म्हणजे बघा ना, एखादा कुल्फीवाल्याकडून कुल्फी घ्यायची आणि तोंडातून फिरवायची, तशा पहिला फटका फक्त त्यांच्याकडनं बघायला मिळाला. पण तेच तुम्ही क्वालिटी कोण जर घेतला तर संपूर्ण तोंडामध्ये टाकतात. तशा पद्धतीने क्रिकेट खेळा. आडवी बॅट आणि सरळ बॅट एक्झाम्पल कसं सेट करावं. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा रोहित मार्गस्थ होत आहेत.
ओ हो प्रत्येक दिसणारा चेंडू हा चौकार नसतो आणि प्रत्येक येणारा चेंडू हा षटकार नसतो. इथे आपल्याला बॅट दिलाय आणि म्हणूनच तर मैदानावर फटक्याची जागा ठरवलं हो. पॉईंट कव्हर सिली पॉईंट सिली मिड ऑन मिड विकेट मिड ऑन स्क्वेअर लेग फाईन लेग ही जागा कशासाठी तर फटके तुम्ही खेळलात ना की त्याचं वर्णन करण्यासाठी. प्रत्येक चेंडू मोठा फटका खेळण्यामध्ये सुपर क्वालिटी गोलंदाजी यष्ट्या उद्ध्वस्त केला आहे. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 5 डॉट आहेत आणि 2 गडी बाद केलाय. काय जबरदस्त गोलंदाजी. रोहित नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. व्हॉट अ बॉलिंग. बघा कशा पद्धतीने हा काय गोलंदाजी तुम्ही बघित. असं म्हणतात ना जगा दिया तो आपको भगा दिया. तशा पद्धतीने जगा दिली आणि तुम्हाला बोल्ड केला. आणि आता 5 चेंडू डॉट टाकलेत मॅडन चेंडू टाकलेत. शेवटचं चेंडू बघायला मिळते कशा पद्धतीने गोलंदाजी केलाय. आणि विकेट बघा हो जसे काय ऑस्ट्रेलियन विकेट आपण बघत तशा पैसे बघायला मिळतात. सुपर विकेट. आणि आमचं विकेट मेंटेन कोण करतो सकाळी त्यांचं नाव सांगा. महादेव. हा देव का देव महादेव. सकाळी उठायचं सूर्याचं दर्शन घ्यायचं महादेवचं नाव घेऊन पाणी व्हायचं की सगळं असं बघायला मिळते. आणि आमचे डॉक्टर साहेब कुठे गेले बघा. या गावामध्ये डॉक्टर देखील बघायला मिळाले. न शिक्षण घेता डॉक्टर झाले. 4 वर्ष MBBS करायला लागतात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू मॅडन विकेट षटक बघायला मिळते. या षटकात एक देखील धावा घेतलेला नाही. 3 गडी बाद झाले 2 विकेट घेतलेत आणि जोरदार टाळ्या असायला पाहिजे. रोहित नावाचा क्वालिटी कंट्रोल आणि बेस्ट बॉलिंग बघत असताना जगामध्ये राहायचं राजामध्ये जगायचं प्रजेमध्ये बिरबलासारखं चमकायचं. कारण बिरबलाकडे युक्त्या होत्या. अकबर फक्त राज्य करायचा पण बिरबलला का चमकलं. चला फिल्डिंग लावा लगेच फिल्डिंग लावा दादानो आणि बॅटर लगेच जायचं आहे. सर बॉल हवा आहे. ओके चला बॉल पोचवा आमच्या पंचापर्यंत. आणि जसं सामना सुरू होईल चला बघूया. अशा पद्धतीने बघायला मिळेल. 18 धावा विजयासाठी करायचे. काय गोलंदाजी केली. शेवटचं षटक मॅडन विकेट षटक 2 गडी बाद केले आणि शेवटच्या चेंडू धाव बाद केला. सुपर बॉलिंग. काय क्लास दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळेल. असं म्हणतात ना जाता जाता आपण कुठे टेबलावर बसतो कधी कोणाच्या खाली चहा पितो तेव्हा चर्चेचा विषय असतो आणि शेवटचा मॅच असतो. संपूर्ण दिवस आपण मॅच बघतात पण शेवटची मॅच चर्चेचा विषय असतो. आणि चर्चेचा विषय आजच्या दिवसात रोहित बघायला मिळेल. काय मॅडन षटक टाकलाय. चला बॅटर जा लवकर. चला बॅटर आपण रेडी राहायचं. जा बॅटर मैदानामध्ये बघा कधी होणार धावामध्ये अंधार होईल. 18 करायचे विजयासाठी. 18 चेंडू 18 धावा. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली कसराई संघाकडनं. सुपर बॉलिंग आणि विशेष क्लास गोलंदाजी रोहित मॅडन विकेट षटक टाकताना बघायला मिळाला. 18 धावा करायच्या आहेत. आणि आजच्या 4थ्या दिवसातला आमच्या राजाशी सांगितलं की आज आम्ही पहिला संघ बघायला मिळाला. कदाचित आपण टायमर जर पहिल्या दिवसापासून लावला असता तर कदाचित हे चित्र आपल्याला बघायला मिळालं नसतं. उद्याच्या दिवसात वेळेवर या. उद्या मोठमोठे संघ तुम्हाला बघायला मिळतील. ISPL मधले खेळाडू देखील तो उद्या तुम्हाला पाहायला मिळतील. प्रमोदजी शेडगे या शेवटचं टर्म आहे. आणि खरोखर प्रमोदजी शेडगे धन्यवाद देतो तुम्हाला. तुम्ही मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी चान्स दिलं. उद्या श्रीराम कसाई शहरी गटात देखील बघायला मिळेल. आणि थँक्यू प्रमोदजी. 2 दिवस तुम्ही मला समालोचन करण्याची संधी. या स्पर्धेमध्ये देखील लोकांचं प्रेम बघायला आता डायरेक्ट रविवारी तुमचे घेतो. पण खरोखरच प्रमोदचा आवाज म्हटला ना जसं भक्तिगीत लता मंगेशकरचं ऐकायचं तसे समालोचन प्रमोदचं ऐकायचं हे प्रत्येकाला बघायला मिळतं. ओव्हर टू प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच दीपक संके सरांनी आज एंटरटेनमेंट केलं समालोचनाच्या माध्यमातून. त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. अगदी इत्याभूत माहिती वेगवेगळे जे आपण पाहतात पंच खूप महत्त्वाचे असतात. 18 रनची आवश्यकता असेल. चला स्पीडअप करा जरा गेम. ऑलरेडी बॅड लाईट हळूहळू मात्र मैदानाच्या दिशेने हेच चालले आणि सूर्य अस्ताला पोचलाय. 18 रनचं लक्ष्य आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव आणि रोहित. 2 षटकांमध्ये 18 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की शेवटच्या षटकामध्ये मॅक्झिमम 15 धावा येतील किंवा 12 धावा. परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता श्रीराम कसराई टीम कशा पद्धतीने बॅटिंग करते याकडे लक्ष असेल. नारायण पहिलाच बॉल हलक्याशा हाताने सावध पवित्र घेते. डेंजरस बॉलर आहे. जर कदाचित इथून जर मोठे फटके मारण्याचे प्रयत्न केले तर डेफिनेटली वैभवने खेळलेत. बरेच वेळेला आमने सामने आलेत आणि बऱ्याच वेळेला डावपेच त्यांची माहिती आहेत. त्यामुळे आता पहिलाच बॉल त्याने सावध पवित्र घेऊन खेळलाय. त्यामुळे आता इथे एक चांगला ट्विस्ट निर्माण होईल. फायटिंग पाहायला मिळेल का. चांगला बॉल वाईट यॉर्कर. तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळतो. सर बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली रणनीती आखली गेले. उमेश किनीला आपण पाहतायत विकेट किपरच्या भूमिकेत. कमलेश किनी यांचे बंधू
दीपेश वझेला आपण पाहतात लॉंगॉनच्या दिशेने, राकेश पाटील आपण पाहतात मिड ऑन, डीप मिड विकेटला एक फिल्डर घेतला गेलाय, शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन आतमध्ये घेतला गेलाय, त्यानंतर शॉट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. अप्रतिम, चांगल्या पद्धतीने वेगेचा फायदा उचललाय, फक्त चेंडूला दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा खणखणीत चौकार. वैभवच्या बॅटमधून पहिला चौकाराला सुरुवात झाली, तिसऱ्या बॉलवर मिळतोय अप्रतिम चौकार. फक्त दिशा दिली होती, लाईट केलं होतं या बॉलला आणि सरळ बॉल निघून जातोय थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध. चांगला फटका, फक्त बुद्धिमत्तेचा वापर केला, वेगेचा फायदा उचलला आणि हेच तुम्हाला करायचं असतं ज्या वेळेला तुम्ही वेगवान गोलंदाजाच्या समोर खेळता आणि त्यावेळेला तुम्हाला फक्त बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. अप्रतिम, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना पायवरचा बॉल अगदी नरम हाताने खेळलाय. 2 रन्स मिळतील का? यस, डेफिनेटली. हा दबाव या ठिकाणी जरूर वाढताना पाहायला मिळतो आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर असलेला वैभव सारखा खेळाडू आपण पाहतायत. कोणत्या बॉलवर कोणत्या गोलंदाजाला कसं खेळायचं, कोणत्या बॉलवर कसा षटकार ठोकायचा, कोणत्या बॉलवर सिंगल डबल कशी घ्यायची, याचा प्रत्यय आतापर्यंत दाखवून दिलाय तो वैभव या फलंदाजाने. 4 बॉलचा खेळ झालाय, संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. सेन्सिबल बॅटिंग. हलक्याशा हाताने थोडासा बाउन्सर पाहायला मिळाला, चेंडूला दिशा दिली गेली, लेग बाईटचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5. षटक क्रमांक पहिला आहे, सावध पवित्रा घेतलाय. पहा, फलंदाजाने कोणत्याही प्रकारची जोखीम पत्कारली नाही. हे बुद्धिमत्तेचं क्रिकेट पाहायला मिळतं. अन्यथा काही फलंदाज असे खेळतात की चांगल्या गोलंदाजाला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून मात्र मी चांगल्या गोलंदाजाला मोठे फटके मारलेत ते स्टेटसला राहावेत, त्यासाठी मात्र काही फलंदाज षटकार मारण्याच्या प्रयत्नात जातात. हे पाहिलं मी कित्येक वेळा. अप्रतिम, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. रोहित सुद्धा खेळत असताना तेवढ्याच बुद्धिमत्तेचं क्रिकेट. अप्रतिम, काय षटक यावेळेला हाताळलं. चांगले बॉल डिलिव्हर केले होते, त्या बॉलला मात्र फक्त सन्मानाने एक रन करत असताना जंटल पुश, फॉरवर्ड डिफेन्स, ग्लाइड केलं बॉलला, लेटकट खेळले. ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहिले पहिल्या षटकात आढावा घेत संघाची धावसंख्या 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 10 रन. दीपेश वझेला गोलंदाजी मार्कवर आणलंय. रोहित एका साईडला, वैभव एका साईडला पाहायला मिळतोय. श्रीराम कसराई टीम भरपूर चेअरअप करण्यासाठी मात्र त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. दीपेश वझे उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. राईट मोर द विकेटने श्रीराम कसराळी ही सुद्धा स्पर्धा पार पाडली गेली, आपण सातत्याने पाहिलं. यावेळेला ऑन साईडला पहिल्यांदा वेळ घेतला. आता रोहित सांगतोय आता माझा खेळ पहा. व्हॉट अ शॉट. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना षटकारात परावर्तित केलंय. रोहितच्या बॅटमधून हिटमॅन रोहित शर्मा स्टाईलमध्ये शफल झाले आणि सरळ बॉलला फेकून दिलं. जणू काही जेम्स फॉकनरने टाकलेला बॉल आणि रोहित शर्माने मारलेला तो षटकार, हेच समीकरण पाहायला मिळालं. संपूर्ण संघांचा आज आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. 4थ्या दिवसामध्ये कुठेतरी आज आयोजकांना थोडीफार राहत मिळाली असेल. टॅप केलंय, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. फिल्डर पुढे सरसावतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15. विजयासाठी आता रन्स हवे आहेत त्या 3. चांगली बॅटिंग रोहित आणि वैभवचं खरोखरच कौतुक करावं लागेल. पहा, क्रिकेट खेळावं तर असं क्रिकेट खेळावं. प्रत्येक बॉल षटकार चौकारांसाठी गणला जात नाही. ऑन साईडला खेळलंय, चेंज ऑफ पेस केलं होतं. सिंगल तर मेल. वैभव सांगतायत यू वेट माय डिअर फ्रेंड, परंतु त्यानंतर पाहिलं फिल्डरकडे आणि सांगितलं यावेळेला दुसरी धाव होऊ शकते आणि इथून आपण पाहिलं स्कोर आर लेवल. संपूर्ण पुन्हा एकदा तिन्ही आमच्या अंपायर्सचं मनपूर्वक धन्यवाद. संपूर्ण आयोजक मंडळी प्रभाकर शेठ पाटील, राजेश भोईर, मनोजी राऊत, जितू किनी, सचिनजी पाटील, जयजी माळी, नितीनजी पाटील संपूर्ण. आणि यावेळेला खेळ खल्लास, फिनिशिंग टच. क्वालिफाय होत असताना संघ पाहायला मिळतोय. पहिला संघ आपण पाहताय जय मात्रे अँड ऑल टीम. आणि ग्रामीण मधून हा पहिला संघ पुढे येत असताना पाहायला मिळतोय. अतिशय श्रीराम कसराई टीम विजयाने मात्र खरोखरच अप्रतिम आनंद
मिळत असताना नामदेवजी वैती सर सुद्धा खुश असतील संघाच्या कामगिरीवर आणि संपूर्ण कसराळीकर. कॉंग्रॅच्युलेशन. अमित पाटील थोडेसे मात्र नाखुश. आणि आता कसराळीकर तर शेवटच्या दिवसामध्ये तर जल्लोष शहरी गटात उद्या सुद्धा पाहायला मिळणार आहेत. श्रीराम कसराळी आय थिंक सो गुंगवाडा या टीम बरोबर ते दोनात करणार आहेत. राजेजी भोईरी माहिती देत असताना आणि त्यांची सुद्धा स्पर्धा 10 मार्च ते 15 मार्च डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये आत्ताच मात्र टीम बुकिंग होताना पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. 8 टीम आमंत्रित संघामध्ये बुक सुद्धा झालेत. ते किती वाजता मॅच सुरू होईल